स्वागत आहे इंडियन कुकिंगमध्ये. आज आपण मस्त घरगुती पद्धतीची मुगाची डाळ बनवणार आहे. टिफिनसाठी किंवा घरी खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि लवकर होणारी अशी मुगाची डाळ. त्यासाठी आपण इथं 2 वाट्या मूग भिजवून घेतला आहे 2 तास. आणि तुम्हाला जास्तच घाई असेल तर गरम पाण्यात तुम्ही भिजवून घेऊ शकता 15 ते 20 मिनिटांमध्ये. नंतर आपण फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे 1 पळी. त्यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड केले आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं ॲड करणार आहे, कारण कढीपत्त्याने खूप भारी असा स्वाद येतो. आपण कढीपत्ता यामध्ये ॲड केलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे. यामध्ये एकदम मस्त परतून घ्यायचा आहे. आणि थोडा लसूण आपण खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायचा आहे, कारण की लसणाने खूप भारी टेस्ट येते. आपण लसूण खलबत्त्यामधून टेचून यामध्ये ॲड केलेले आहे. एकदम मस्त असं ब्राऊन होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण. या ठिकाणी ब्राऊन कलर यायला लागले आपण या ठिकाणी मसाले ॲड करणार आहोत. आपण यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चम्मच टाकलेला आहे. त्यानंतर मिरची पावडर 1 चम्मच टाकलेली आहे आणि हळद 1 चम्मच टाकलेली आहे. एकदम मस्त अशी परतून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये भिजवलेली डाळ ॲड करणार आहोत. डाळीमध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. नंतर यावर कोथिंबीर टाकायची आहे आणि 1 ते 1.5 मिनिटं एकदम मस्त असं हलवून घ्यायचे, कारण की हलवल्यावर सगळा मसाला एकत्र होतो आणि टेस्ट पण खूप छान होते हलवलं. त्यामुळे हलवून घ्यायचे. आणि आपण 1 ग्लास पाणी कोमट करण्यासाठी ठेवलं होतं. त्यानंतर हलवून झालं 1-2 सेकंदांनी यामध्ये ते पाणी ॲड करायचं आहे. इथं आपण 1 कप पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड केलं परत एकदा हलवून घ्यायचं आहे आपण. आणि हलवून झाल्यावर आपण 5 ते 7 मिनिट झाकण ठेवायचं आहे मंद आचेवर. मग डाळ एकदम मस्त अशी शिजते आणि टेस्टला पण खूप मस्त लागते. खूप भारी आपली भाजी रेडी होणार आहे, कारण की आत्ताच घरात स्वाद खूप भारी येतोय. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगत जा कशी झाली. आणि आपण आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ अपलोड करतो. स्वयंपाकाचे सगळ्या भाज्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतात. त्यामुळे आपल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि या ठिकाणी आपली भाजी एकदम मस्त अशी झालेली आहे आणि नक्की ट्राय करा.